आणि जेव्हा दोन तुल्यबळ संघ, दोन्ही चांगले बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतात, तेव्हा मैदानाच्या बाहेरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना ती पर्वणी असते. तुम्हा आम्हा सगळ्यांनाच ती पर्वणी असते. हेच पहा आता इथून यानंतरचे जे टॉस होतील, तर विनंती असणार आहे टीमच्या कॅप्टनला पुरस्कर्त्यांना की आपण जेव्हा टॉससाठी येत आहात त्यावेळी आपल्याला टॉस होण्याच्या अगोदर आपण या स्पर्धेची जी शुल्क ठेवली, जी एंट्री फी ठेवली आहे, ती देखील टॉसच्या अगोदर जमा करणं गरजेचं आहे. आयोजकांनी दिलेल्या नुकत्याच माहितीनुसार जर आपण टॉससाठी येत आहात तर त्यावेळेस आपल्याला आपली एंट्री फीज जो शुल्क आहे ती जमा करणं देखील गरजेचं आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखोऱ्या हाताचा बॅटर पाहायला मिळतात आपल्याला. शंकरही आहेत आणि शंकरच्या सोबत त्यांची साथ देण्यासाठी सागर पाहायला मिळतात आपल्याला. राकेश पाठारे बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन. गोलंदाजी ट्रॅकवरती राकेशही सज्ज आहे. त्यांच्यासमोर फाईट करण्यासाठी दोन्ही बॅटर्स शंकर आणि सागरही सज्ज असणार आहेत. पहा 20 मिनिटांची अवधी आणि त्या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये 4 षटकं फेकणं अनिवार्य, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आत. पहिला बॉल, मॅच क्रमांक दुसरी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. ड्राईव्ह करत असताना एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंगॉनवरती खेळाडू तैनात आहे. इथे चांगली फिल्डिंग होत आहे. बचावल्या तिथे 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी बचावण्याचं कार्य करतात. लॉफ्टेड ड्राईव्ह पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली आणि त्या पहिल्या बॉलवरती 2 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. धावांचा श्री गणेशा. 5 षटकांचा सामना आहे. पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील आणि त्यानंतर आपण पुढचे 3 षटक त्यात ओपन व्ह्यूवर रचना इथे पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम वेग प्रचंड वेग गोलंदाजाकडे पाहायला मिळत होतं. अचूक टप्पा, भेदक मारा आणि इथे बॅकफुटला जाऊन अगदी शेवटच्या क्षणाला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिला. प्ले अँड मिस. बॅटरनी बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क राहिला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर पे मध्ये आतापर्यंत पॉवर पॅक बॉलिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये लॉफ्ट केला. इथे पॉइंट रिजन वरती आउटफील्ड फास्ट आहे आणि या फास्ट आउटफील्डला इथे रेस सुरू आहे, पण चेंडू ती रेस जिंकणार आहे, ती शर्यत जिंकतोय. बॉल निघून चाललाय दन 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 करत पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय दणदणीत चौकार. कम बॅक शंकरचं पाहिलं. इतगाव संघाला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा इनसाइड आउट. यावेळी देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑन वरून खेळाडू येतोय आणि खूप चांगलं अंतर कव्हर करत असताना चांगली फेकीही केली आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कारण जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये ते पॉवर प्लेचं षटक पाहतो ना, ते दुधारी तलवारी सारखं नेहमी काम करत असतं. जी तलवार, त्या तलवारीला दोन्ही दिशेला धार पाहायला मिळते आणि त्याच्या मागचं कारण आहे की जेव्हा पॉवर प्ले असतो बॅटर नेहमी आक्रमक होतात, बॅटर नेहमी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या हल्ल्याला झुगारून जेव्हा बॅटर हल्ला करत असतो ते रिस्क आणि ते शॉट खेळण्याचं पर्सेंटेजही वाढतं आणि त्यावेळी तुम्हाला विकेट मिळवण्याची शक्यताही वाढत असते. आतापर्यंत झालेला खेळ 4 बॉलचा खेळ झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 7. एकही विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. चांगला संयम आणि त्यासोबतच थोडीशी आक्रमकता आपल्याला टीम ईदगावच्या या दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळते. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. वाह, अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक, पण एलिव्हेशन मिळतंय फक्त. बॉल अंतर कापू शकलेला नाहीये. स्ट्रोक चांगला होता पण विकेटचं पतन आणि पहिला बॅटर सागर पहिल्याच बॉलवरती बॅक टू द डगआउट.
खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. अगदी ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण योग्य त्या ठिकाणी खेळाडूची रचना करण्यात आली होती. पॉवर प्ले मध्ये हेच आपण म्हटलं होतं, नुकताच उल्लेख केला, दुधारी तलवारीसारखं कार्य करत असतं आणि त्या दुधारी तलवारीने आतापर्यंत गोलंदाजीची साथ दिली आहे. धावा 7 धावफलकावरती, 5 चेंडूचा खेळ झालाय, विकेटही गेली आहे. ईदगाव संघ आता इथून चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागणार आहे. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य. जांभिवली विपक्ष ईदगाव अशी ही लढत आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघात सुरुवात झाली आहे. पहिल्या 5 वरती 7 धावा आल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या आत. शेवटच्या बॉलवरती देखील इथे क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर 7 धावा धावफलकावरती लागल्यात फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गडीच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना टीम ईदगाव आणि समोर संघ देखील तेवढाच बलाढ्य जांभिवली पाहायला मिळतोय. होते आणि त्यासोबतच सागर यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्याच बॉलवरती तो लॉफ्टर स्ट्रोक, त्यामुळे विकेटचा पतन. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राकेशची बिंदास्त येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. बिंदास सिसवे येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल शॉर्ट पिच आहे. शॉर्ट पिच बॉलवरती अगदी सफल झाले, जागा बनवली आणि मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, पण लाईन इथे चुकीची आहे. पंच आमच्या समोर येत आहेत आणि पंचही आपल्या शैलीमध्ये इथे वाईट घोषित करतायत. वाईट बॉल आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्यात आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजाड आयोजित आपण ही पाहतो जय हनुमान चषक 2025. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं. यावेळी देखील अगदी शेवटच्या क्षणाला लेट कट करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होते. अप्रतिम. P2चं हे षटक आहे आणि P2च्या या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. इथे बॅटर्सला आवश्यक आहे की आपण बॉलच्या मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. बॉलची पिचिंग पहा, त्या मेरिट वरती खेळा आणि तसा प्रयत्न आतापर्यंत नाही झाला. पुढचाही बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न केला, अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑन वरून खेळाडू येतोय. एकच धाव इथे मिळणार आहे. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आणि दोन्ही दिशेला आपण पाहतो ना, अगदी समोरच्या दिशेला देखील लॉंग ऑन लॉंग ऑप्शन मध्ये एक थोडासा स्लोप पाहायला मिळतोय आणि अगदी मागोमाग म्हणजे यष्टांच्या सरळ मागे जर आपण ब्लॅक स्क्रीन पाहिली तिथे देखील त्या साईड स्क्रीन वरती थोडासा स्लोप पाहायला मिळतोय. त्या स्लोपचा देखील वापर करणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. पण मैदान अगदी आपण काळ पाहतोय ना की या काळामध्ये मैदानं असणं देखील तेवढं गरजेचं आहे. अनेक असे संघही आपण पाहिलेत जे फक्त नेट्स मध्ये प्रॅक्टिस करतात आणि तरी देखील त्यांना मॅचेस खेळाव्या लागतात. सुखाचे दिवसही तेवढेच टेनिस बॉल क्रिकेटला आलेत, पण त्यासोबतच मैदानही तेवढेच विलुप्त होत चाललेत. याची दक्षता घेणं गरजेचं आहे. एरंजर गावाचा हा चांगला प्रयत्न, मैदान त्यांच्याकडे, ही त्यांच्यासाठी ही पर्वणी. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा शफल झाले. शफल होऊन सातत्याने प्रयत्न सुरू आहे लॉंग लेग रिजन वरती बॉलला भिरकवण्याचा. 30 सर्कलच्या बाहेर बॉल टोटवला तरी देखील चौकार मिळणार, कारण आउटफील्ड तेवढी फास्ट पाहायला मिळते आपल्याला. लश ग्रीन आउटफील्ड, जसं आपण मॅडी सरांनी उल्लेख केला, आउटफील्ड तेवढीच चांगली आहे, सुदृढ तेवढंच मैदान, भौगोलिक परिस्थिती अगदी खूप चांगली या मैदानाची पाहायला मिळते आपल्याला. पण इथे पॉवर प्ले मध्ये बिंदास्त गोलंदाजी केली आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न राहिलाय. पॉइंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी करण्यात आली आहे. फेकी आणि त्या फेकीवरती वेग असणं गरजेचं होतं. अगदी हाताच्या अगदी खाली तो बॉल कलेक्ट केला आणि त्यानंतर अंडर दी आर्म थ्रो पाहिलात. इथे फक्त एकच धाव मिळणार आहे. P2चं षटक देखील अगदी आपल्या नावावरती करत असताना बिंदास चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. या षटकामध्ये आपण पाहतो 1 वाईट आणि त्यासोबतच 2 सिंगल, एकंदरीतच 3च धावा या षटकामध्ये.
4 चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा धावफलकावरती इथे झाल्यात. चांगली बॅटिंग सातत्याने करावी लागणार आहे. तो संयम आहे, आता तुम्हाला आक्रमणही करावं लागेल. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय आक्रमण, इनसाइड आउट, लाजवाब, डोळ्यांचा अगदी पार न फेडणारा हा फटका पाहायला मिळतोय. व्यासपीठेच्या उजव्या बाजूला बॉल भिरकावून दिलाय, येतोय चौकार. अल्टिमेट बदलापूर आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय जांभिवली बी. दोन्ही संघांच्या कॅप्टन्स. आपल्याला विनंती आहे, इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य, तर टॉस साठी आपण आमच्या व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायची. आक्रमण करणं गरजेचं असं आपण नुकतंच म्हटलं आणि आक्रमण झालंय. ते आक्रमण आपल्याला पुन्हा एकदा शंकरच्याच बॅटमधून पाहायला मिळत आहे. इनसाइड आउट, एक चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल यावेळी पाळ्यात फेकलाय, स्लॉट मधला बॉल आहे, त्याला अगदी काव कॉर्नरच्या बाहेर डिस्पॅच करून टाकलाय. शंकरचा तडाखा येतोय, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. दन 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 दन. मीटिंग्सही कॉल केल्या जात आहेत. पहिलं जे आपण पाहिलं, सागरने तो संयम आपल्याला जरूर दाखवला, पण त्यांनी दाखवलं जेव्हा आक्रमकतेची आवश्यकता असते, जेव्हा अटॅकची आवश्यकता असते. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आणि तो अटॅकच करतोय. चांगली बॅटिंग. इंदगाव संघ आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा लागल्या धावफलकावरती. राकेशला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित करण्यात येत आहे. शेवटची राकेश ही वैयक्तिक स्पेल मधली ओव्हर असणार आहे. संघासाठी ही तिसरी ओव्हर घेऊन राकेश बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करत असताना इथे पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागते. रेस सुरू आहे, 2 खेळाडू आणि त्या 2 खेळाडू आणि चेंडू मधली रेस सुरू आहे. ही रेस जरूर इथे खेळाडूंनी जिंकली आहे. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर वरती तैनात असताना बॅकवर्ड पॉइंट पर्यंत धाव घेत असताना 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. 3 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि हे जे यंगस्टर्स मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळतात ना, तेव्हा आपल्याला हे सातत्याने पाहायला मिळतं. ते ताळमेळ असतं प्रत्येक संघामध्ये गरजेचं, तो अनुभव असणंही गरजेचं. त्यासोबतच ती यंगस्टर जे आपल्याकडे ते अग्रेशन घेऊन येतात, ती आक्रमकता घेऊन येतात, तेही पाहणं तेवढंच गरजेचं. 3 धावा, 23 आल्यात धावफलकावरती. पहिला बॉल आणि अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कलात्मकता, एक आगळा वेगळा फटका, उलटा स्ट्रोक खेळण्याचा इथे बॅटरने जरूर प्रयत्न केला होता. आणि ही कलात्मकता आपल्याकडे असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ही कला असणं आपल्याकडे गरजेचं आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे, त्यालाही माहित आहे की अगदी पॉइंट रिजन, थर्ड मॅन रिजन यांच्या डोक्यावरून बॉल निघाला तर सरळ चौकार मिळू शकतो. पुढचाही बॉल पुन्हा एकदा अगदी लॉफ्ट करण्याचा इथे यावेळी प्रयत्न केला होता. इथे देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक डॉट बॉल्स पाहायला मिळतात आपल्याला. राकेशने उल्लेखनीय गोलंदाजी केली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त 7 दिल्या, तिथे 1 विकेटही त्याला मिळाली. त्यानंतर आता आपण पॉवर प्ले खुल्लं झालाय, तिथे देखील चांगली बॉलिंग करतोय राकेश. पुढचा बॉल, यावेळी यॉर्करचा वापर केला. वेग प्रचंड आहे, ताकदही पूर्ण झोकली आहे. पुन्हा शोल्डरला बेंड करत असताना यावेळी यॉर्करचा वापर केला. धाव फक्त एकच मिळणार आहे. इथून रोखून ठेवण्याचं कार्य, जी जबाबदारी कॅप्टननी त्याच्या खांद्यावरती दिली होती, ती जबाबदारी चोखरीत्या आतापर्यंत राकेश पार पाडतोय. एकच धाव दिली या बॉलवरती देखील. एकूण धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धगधगतं ऊन पाहतोय आपण. खेळपट्टी आता तळपली आहे, तापली आहे. बॅटवरती बॉलही चांगला येतोय. 5 ओव्हरमध्ये किमान 55-60 धावा बनवणं गरजेचं आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा वायडी शॉर्करचा वापर केला, पण यावेळी त्या रिटर्न क्रिजच्या थोडासा बाहेर बॉल आणि पंच इथे दंडित करतायत. आपल्या वेगळ्या शैलीमध्ये पंचही पाहायला मिळतात आपल्याला. वाईट बॉल येतोय. धावसंख्येत वाढ, अवंतर धाव, आणि त्यामुळे आता 25 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय.
पुढचा बॉल फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू बॅटची हलकीशी इथे कडा लागते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. दोन खेळाडू पुन्हा एकदा ती रेस सुरू आहे. प्रयत्न चांगला. एफर्ट्स देणं बघा किती गरजेचं आहे. तुम्ही तुमची कमिटमेंट दाखवणं गरजेचं आहे. टेम्परामेंट दाखवणं गरजेचं आहे. खूप चांगला एफर्ट. आणि हे सगळं आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं. सातत्याने पाहायला मिळतं. कारण आपले जे समर्थक जे आपल्याला आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये आलेले असतात. काही अनेक वेळेस आपण त्या टीव्ही स्क्रीनवरती आणि आता तर आपण पाहतो ना की प्रत्येकाच्या टीव्ही स्क्रीनवरती तो युट्यूबही आलाय. टीव्ही स्क्रीनवरती संपूर्ण फॅमिली बसून ती मॅच पाहत असते आणि त्यावेळी जिंकणं हारणं हे तुमच्या हातात नाहीये. तुमच्या हातात आहे ते प्रयत्न करणं. कारण आपल्या मराठी भाषेमध्ये नेहमी म्हटलं जातं ना की प्रयत्नार्थी परमेश्वर. तुमचे प्रयत्न किती चांगले आहेत हे जास्ती महत्वाचं आहे. खूप चांगला प्रयत्न आपण पाहिलात आणि इथे धावफलकेवरती 2 धावा ऍड झाल्यात. 27 धावा लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा तसंच काहीतरी वाईड यॉर्करचा यावेळी वापर केला. रिटर्न किशा सरळ आतमध्ये बॉल डिलिव्हर होतोय आणि अशाच प्रकारे या षटकाचा अंत होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 27 धावा लागल्यात. येस डीजे. करणं गरजेचं आहे. योग्य त्या वेळेला योग्य तो स्ट्रॉंग प्ले होतोय आणि प्रत्येकाच्या प्रयत्नानिशी एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येकाचा एक प्रयत्न राहिलाय. संपूर्ण एरंजड गाव आणि त्या गावातील संपूर्ण ग्रामस्थ सगळे खेळाडू आणि त्यांचा एक चांगला प्रयत्न राहिला. चला थोडंसं स्पीडअप करा. 3 षटकांचा खेळ झाला. 27 धावा लागल्या धावफलकावरती. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला अनिल आणि शंकर याची. आणि त्या पार्टनरशिप मध्ये ना अगदी सिंहाचा वाटा शंकरने घेतलाय आणि तेवढाच चांगला खारीचा वाटा म्हणायला हरकत नाही अनिलने देखील घेतलाय. कारण एका दिशेने जेव्हा अटॅक होतं, क्रिकेटचा खेळ हा एका खेळाडूचा नाहीये. क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंनी एकत्रित खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. आणि त्या सांघिक खेळामध्ये एका बॅटरने चांगली बॅटिंग करत असताना त्यावेळी त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं, स्ट्राईक रोटेट करणं आणि जास्ती मोठं धावफलक बनवणं ही संघाची आवश्यकता असते. आणि त्या आवश्यकतेप्रमाणे आतापर्यंत खेळ 3 ओव्हरचा झालाय. त्यामध्ये 27 धावा. आणि जर आपण पाहत असाल तर इथे टीम जांभिवली या संघाने आतापर्यंत वेळ घेतली आहे 12 मिनिटं आणि 40 सेकंदांची. आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं गरजेचं आहे. 5व्या षटकाचा पहिला बॉल 20 मिनिटांमध्ये. पुढचा बॉल इथे देखील यॉर्करचा वापर केला होता. बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू बॅटची हलकीशी कडा लागते. डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग एंडला झालाय. वाह, प्रत्येक दिशेला एक नवीन प्रयत्न पाहायला मिळतो आपल्याला. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. म्हणजेच काय तर डिसिजन आता आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीवरती सोपवण्यात येत आहे. चेक केलं जात आहे. महत्वाचा डिसिजन आहे कारण ही जी पार्टनरशिप आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ना, ती पार्टनरशिप ब्रेक करणं देखील गरजेचं टीम जांभिवलीसाठी. पण ती पार्टनरशिप तशीच चालू ठेवणं हे गरजेचं असणार आहे इंदगाव या संघासाठी. बॅटर सेफ आहेत. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 27 ऑन द बोर्ड. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे आणि पुल करण्याचा प्रयत्न खेळाडू तैनात असणार आहे. हा ट्रॅप होता. एक जाळा बिनला होता. त्या जाळ्यामध्ये गोलंदाजांनी जवळपास बॅटरला फसवलं होतं. पण इथे घडतंय काय तर इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते का तर जरूर अनिलला ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागते.
पंचाचा डिसिजन मागणी होते. प्रत्येकाला माहिती आहे की इथे विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं, पण या बॉलची ही चर्चा करावी लागणार आहे. गोलंदाजाकडे पहा ते चातुर्य किती होतं. गोलंदाजांनी प्रयत्न काय केला, गोलंदाजांनी प्रयत्न केला होता की अगदी शॉर्ट पिच बॉल फेकणं, आणि आपण पाहतोय डी फाईन लेग वरती एक खेळाडूला तैनात केलाय आणि डी फाईन लेग वरचा खेळाडू अगदी वेगवान लॉंग लेग पर्यंत आला. झेलचा प्रयत्न त्यांनी केला. ही कॅच घेणं देखील गरजेचं होतं. कॅच घेतलेली नाहीये. विकेटचं पतन होत आहे. एक धाव धावफलकावरती ऍड होणार आहे. धावा झाल्यात आता आपण पाहतोय 28 धावफलकावरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल. नवीन बॅटर डीके येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तडाखा द्यावा लागणार आहे. इथे मोठं धावफलक तुम्हाला उभारण्याची गरज आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. सागर करतोय, शंकर करतोय, क्षमा असावी, आणि शंकर सोबत आता डीकेलाही बॅटचा फेज ओपन करावा लागेल. गोलंदाजी तेवढीच उल्लेखनीय होत आहे. गोलंदाज कल्पेश आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती महत्वाचं षटक आहे. महत्वाच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि पाहूयात आता इथे पंच बेल्स आय गेस सातत्याने पडतात. हवेचाही वेग या मैदानावरती पाहायला मिळतो. इतिहास आहे या मैदानाचाही, इतिहास आणि इतिहास पूर्व हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजळ आयोजित आपण जय हनुमान चषक 2025 8वं पर्व आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्यात 28 धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडंसं स्पीड अप करा, थोडीशी विनंती आपल्याला, स्पीड अप करा. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा इथेही प्रयत्न केला. बॅटची हलकीची कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग द ग्राउंड. बॉल निघून चाललाय आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न इथे होतोय. पंचांकडे अपील केली जाते. डीके आल्यात अगदी जीवाच्या तंखनाने त्यांनी तो प्रयत्न केला, पण इथे पाहणं गरजेचं आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात का? स्क्वेअरलेगचे पंच मागणी करतायत. येस, स्क्वेअरलेगच्या पंचांनी देखील सांगितलं 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सागरने जसा बॉल खेळला, बॅटला संपर्क त्याला माहिती चांगला झाला नव्हता, पण इथे दुष्काळात आपण पाहतो ना थोडीशी मदत मिळते बॅटिंग करत असलेल्या टीमला. कारण बॅटला जर व्यवस्थित संपर्क झाला असता, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल गेला असता, एकच मिळाली असती. इथे 2 मिळतात आणि त्या 2 धावेच्या साह्याने 30 या आकड्यावरती धावफलक पोहोचत आहे. टीम ईदगाव इथून त्यांना आक्रमकतेकडे जावं लागणार आहे. इथून त्यांना सातत्याने अटॅक करावा लागणार आहे. प्रयत्न सुरू आहे शंकरचा, पण कौतुक करावं तेवढं कमी गोलंदाजाचं राहिलं. कारण गोलंदाजांनी काय केलंय, प्रत्येक बॉल अगदी स्टंप्सला टार्गेट करतायत. वेग प्रचंड कल्पेशकडे, त्या वेगेवरती स्वार होऊन चांगली गोलंदाजी करतायत आणि त्यासोबतच आपल्या ट्रॅपमध्ये, आपल्या जाळ्यामध्ये सातत्याने फसवण्याचा प्रयत्न राहिला बॅटर्सला. स्टॉपवॉच देखील आता इथे थांबवण्यात येते, कारण टेक्निकल अडथळा आहे. त्यामुळे 12th मॅनला विनंती, आपणही, आपलंही हे कार्य की जेव्हा आपली टीम गोलंदाजी करते तर त्या स्टॉपवॉचकडे लक्ष देणं. कारण 12th मॅनची भूमिका मित्रांनो खूप महत्वाची असते. खेळाडूंची नावं सांगणं, स्कोरबोर्ड कसा चालू आहे, आणि त्यासोबतच जर स्टॉपवॉचची असेल भूमिका तर त्याच्यावरतीही पाहणी करणं आपलं कार्य आहे. इथे देखील बॅटची कडा लागते का? पंचांकडे डिसिजन नक्कीच जाणार आहे, पण जरी लागली असेल तरी देखील कॅच इथे ड्रॉप होते. जी हा, कॅच इथे ड्रॉप पाहायला मिळते आपल्याला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेच्या साईडने धावफलक इथे हळूवारपणे पुढे सरसवतोय. 31, 31 धावा झाल्या धावफलकावरती. काय गोलंदाजी करतायत कल्पेश. प्रत्येक बॉलवरती नाविन्यपूर्वक काहीतरी, प्रत्येक बॉलवरती नवीन व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. आणि जणू काही शंकरला त्या जाळ्यामध्ये अडकवलंय, त्या ट्रॅपमध्ये अडकवलं आणि क्रॅम्प करून ठेवलंय बॅटरला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. हात उघडण्याची संधी कुठल्याच बॉलवरती दिलेली नाहीये. चांगली बॉलिंग करतायत कल्पेश. अल्टिमेट बदलापूर आणि त्यांच्यासोबतच जांभिवली बी कॅप्टन्स, आपल्याला विनंती आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5व्या षटकाच्या अखेरीस इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. जर टॉस साठी ज्या संघाचे कॅप्टन उपस्थित नसतील त्यांच्यावरती दंडनीय कारवाई करण्यात येईल, आयोजकांची दिलेली माहिती. मॅच ऑन. थोडंसं स्पीडअप जरूर करा. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कल्पेशनी अप्रतिम षटक आतापर्यंत फेकलाय, पण आव्हान आता मोठं असणार आहे. कारण एक चांगला बॅटर त्यांच्या समोर. डीके येतात क्रिसच्या आतमध्ये, पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. त्यांनीही बॅट रुवली आहे. हे कॉन्टॅक्ट पाहायला मजा येईल. हो, चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. वेग वेग वेग, प्रचंड वेग पाहायला मिळते आपल्याला कल्पेशकडे. वेगेवरती स्वार होऊन आपल्याकडे असलेलं सगळ्यात मोठं अस्त्र बाहेर काढलंय, आणि ते अस्त्र काय तर ते ब्रह्मास्त्र म्हटलं जातं जेव्हा गोलंदाज त्या यॉर्करचा वापर करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल. 5वा चेंडूही डॉट आलाय. 6व्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलक आता कमकुवत आहे असंही म्हणायला हरकत नाहीये. 31, 31 धावा धावफलकावरती लागल्यात.
पुढचाही बॉल पुन्हा एकदा समोरच खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार धेल, एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे आतापर्यंत पकडली आहे कल्पेशनी. शेवटचा बॉल आणि ते शेवटही गोड करत असताना डीके बॅक टू द डगआउट. आतापर्यंत आपण 19 मिनिटांची अवधी घेतली आहे आणि 20 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं आणि 1 बॉल हा डिलिव्हर करणं गरजेचं आहे. 5व्या षटकाची सुरुवात होणं गरजेची आहे, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागणार आहे. विशाल पाठारे येतात गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटच्या 6 बॉलला फेकण्यासाठी. स्लॉग ओव्हर मध्ये मॅच, शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शंकर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत संघर्ष त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो आपल्याला. पहिली धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारलाय. चांगला कॉल, खूप चांगली फिल्डिंग डीप मध्ये, अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळत आहे आणि जांभिवली संघाची देखील क्षेत्ररक्षण उल्लेखनीय राहिलंय. पहिल्याही मॅच मध्ये आपण आदर्श वागणी संघाचं क्षेत्ररक्षण पाहिलं, त्यांनी इम्प्रेसिव्ह क्षेत्ररक्षण केलं. गोलंदाजाला बॅक करायचं असेल ना, आपल्याला गोलंदाजाला साथ द्यायची असेल तर क्षेत्रकांचं कार्य देखील तेवढंच महत्वाचं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं, चांगली फिल्डिंग करावी लागते आणि 3 डायमेन्शनचा हा खेळ म्हटला जातो. बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण, फिल्डिंग. मोठं आव्हान असतं क्षेत्ररक्षण करणं टेनिस बॉल क्रिकेटवरती. बॉलचा अंदाज घेणं, टप्प्याचा अंदाज घेणं. पुढचाही बॉल पुल करण्याचा इथे प्रयत्न राहिलाय आणि इथे अजून एक विकेट सॅक्रिफाईस करावी लागते का तर येस, अजून एक बॅटर म्हणजेच रोहन ते देखील अगदी गोल्डन डक वरती पाहत होत असताना अजून एक विकेटचा पतन आहे. बॅटरला विनंती धावत जा प्लीज, कारण आतापर्यंत भरपूर वेळ आपण घेतलाय. बॉल येतोय पुन्हा एकदा प्रयत्न शंकरचा राहिलाय की शफल भरपूर होत आहे. शफल झाल्यानंतर ऑन रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर सरळ आपल्याला डीप फाईन लेग पाहायला मिळतोय.
स्क्वेअर लेग वरती टार्गेट करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय का की नाही झालाय. पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळते. येस, आणि शेवट गोड केला इथे विशालने देखील. धाव संख्या धाव फलकावरती आहे किमान फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते 38 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 39 धाव्यांचं. चला टॉस करूयात आपण. जांभिवली बी दोन्ही संघांचे कॅप्टन्स वरती उपस्थित आहेत आणि त्याच्यासोबतच अल्टिमेट बदलापूरचे कॅप्टन. आपल्याला विनंती आहे आपण प्लीज रिपोर्ट फॉर द टॉस. टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. धन्यवाद मनीषजी भागवत सर. आपण या राजेश दादा मेहर यांना विनंती करू. आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा अल्टिमेट बदलापूर आणि जांभेली बी संघ. चला आपण टॉस साठी यायचे साहेब आहे. राजेश दादा मेहर आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. आणि टॉस या ठिकाणी जांभिवली बी संघाने जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. बघा
आणि जांभेली संघ सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलं तर आकाश आणि विशाल. हो या ठिकाणी चेंडूबाटचा संपर्क नाहीये. एससीडीज OUT फलंदाज होईल बाद. लेग बिफोर विकेट इथे मात्र ग्राह्य ठरली आहे. आणि आता पंचांचा बोट या ठिकाणी आकाशाकडे आपण पाहतोय. पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान जांभेली संघाला. पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. आणि पहिला धक्का लागल्यानंतर आपण पाहतो थोडस निराश जड अंतकरणाने जड पावलांनी मात्र माघारी परततो. मात्र विशाल पहिला एक मोठा धक्का जांभेली संघाला लागलेला आहे. धावत संख्या आपण पाहिली तर अद्यापर्यंत नाहीये. खातं खोलता आलं नाहीये. म्हणजेच या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय सिद्धिविनायक किनगाव संघ ज्या पद्धतीने बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर थोडासा दबावाखाली होता संघ. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. मारने वाले से अच्छा बचाने वाला होता है. आणि या मॅच मध्ये तसा बचावात्मक क्रिकेट त्यांना खेळावा लागणार आहे. आणि आता सध्या या मॅच मध्ये गोलंदाज जयेशचा वापर करण्यात आलाय. जयेशला पाचारण करण्यात आलाय. मिळाला षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या फलकामध्ये 7. 39 धावांची गरज आहे. सुरू गतीने करण्यात आलेली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 38 धावाच बनवता आल्या आणि 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. परंतु त्या धावांना या ठिकाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. आणि पहिले षटक गोलंदाज जयेशने अप्रतिम हाताळलेलं आहे. फक्त केवळ 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. म्हणजे येणारी 24 बॉल आणि आता 32 धावांची गरज असणार आहे. अच्छा पहिल्या दिवसामधील आपण पाहिलं तर पहिला सामना अप्रतिम पाहायला मिळाला. एक मोठी लढत 63 धावा बनवण्यात आला. 64 धावांचं आव्हान होतं. परंतु ढोके संघ त्या ठिकाणी मागे राहिला. त्या मॅचवरती पकड मजबूत केली आहे. ते आदर्श बांगणी संघाने तिथे विजय प्रस्थापित केला. आणि आता या मॅच मध्ये काय रिझल्ट असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. येणारी 24 बॉल 32 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज किरण विशे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. हो यावेळेस ऑन साइडला
डीप मध्ये बॉल चालला मिड विकेटला आदिल त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात व्यवस्थितरित्या प्रोटेक्शन देण्यात आले डीप मध्ये आणि एकच धाव मिळेल सिंगलला प्राधान्य देण्यात आले सिंगलच्या वतीनं धावत संख्या पुढे सरकेल 8 या अंकावरती षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस गोलंदाज किरण विशे बॉलिंग ट्रॅक वरती आहे धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहिले तर 8 धावा आहेत तुषार न्यू बॅटर इन ऍट नंबर 3 च्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल झालेला स्ट्राईक एंडला आकाश ज्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये षटकार पाहिलाय आणि जणू काही या फटक्यामध्ये देखील ताकद पाहायला मिळते बॉल चाललाय सरळ ऑल साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश मात्र थांबायला तयार नाही बॉल सीमा पार बिगिट षटकार फोर्टीन रन्स 14 धावा धाव फलकावरती आहेत 39 धावांची गरज या मॅच मध्ये आणि आक्रमक पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे आकाशने पहिले षटक जयेश ज्याच्या विरोधात एक षटकाराला एक्स्ट्रा कव्हरला यानंतर आता आपण पाहिलं तर मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मधून हा फटका आपण पाहिलं तर उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळाला षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती 39 टार्गेट आहे लेफ्ट आर्म राउंड विकेट हो या ठिकाणी फुल लेन संपर्क नाही आहे परंतु एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल 2200 रुपयानं या ठिकाणी धाव एक्स्ट्रा मध्ये ऍड होतीये धाव संख्येमध्ये देखील आपण पाहतो भर पडत असताना कारण 39 धावांची गरज आहे सामना असं वाटलं की सहज सोप्या पद्धतीने जाबिली संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करेल परंतु गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय कधी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तर कधी अगदी अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी एक छोटा खेळाडू इनगाव टीम मध्ये आणि चांगले प्रयत्न ते देखील करतायत शेवटच्या क्षणाला का होईना परंतु संघासाठी किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात दुहेरी धाव गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग अल्सो आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 17 वरती पोहोचलेली आहे अपकराडी ओ फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल चालला कॅप मधून एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार इथे झाले मिस्टेक क्षेत्ररक्षक दूर होते आणि अगदी आपण पाहत बसले गोलंदाजाकडे बॉल सीमा पार 4 करतायत तुषार आणि आकाश अगदी आपण पाहतो एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि चांगली जिम्मेदारी या दोन्ही खेळाडूंनी घेतलेली जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे भी नाही 39 धावा धाव फलकामध्ये आहेत आणि त्या 39 धावांचा पाठलाग सहज सोप्या पद्धतीने कसा केला जाईल हे मात्र या 2 खेळाडूंना चांगलं माहिती आहे किरण विशे लेफ्ट आर्म राउंड विकेट हो यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप शोधली आहे बट विकेटला कोणताही खेळाडू नाहीये अगदी आपण पाहतो खेळाडूची तारांबळ उडाली आहे आणि ते बॉल चाललाय सीमा पार आणखीन एक दर्जेदार चौका
धावत संख्या फलकावरती या 25 धावा 25. दोन चौकाराने हा सामना पूर्णपणे खुला केलेला आहे. अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये 18 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 18 चेंडू मध्ये आता 14 धावांची गरज असणार आहे. जय हनुमान जांभिवली संघ. हो या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सीमारेषे लगत चांगली ते कामगिरी करतात. चेंडूला पॉज केला, अॅक्युरेट फेकी पाहायला मिळाली, तोपर्यंत मिळाली एक सिंगल धाव. आणखीन एक तुषारच्या बॅट मधून आपण पाहतोय जबरदस्त धमाका पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार, धमाकेदार षटकार. त्याच्यावरती जिम्मेदारी त्यांनी देण्यात आलेली आहे ती मात्र तिसऱ्या षटकाची आणि त्याच्यावरती सुद्धा आता या ठिकाणी हल्ला बोल केला जातोय. फुल टॉस आणि यावेळी 6 देखील बॉल साईल मिड विकेटला संधी होती. संधीचं सोनं करत असताना बॉल चाललाय सीमा पार. स्कोर आर लेवल. दाबीची गरज असणाऱ्या या मॅच मध्ये आणि हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न जय हनुमान जांभिवली संघाने केलेला आहे. कदाचित आयोजकांचा वेळ या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न होतो. या मॅच मधून स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त बॅलन्स. हो यावेळेस आपण पाहतो धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्यावरती सुद्धा आलेला आहे चौकार आणि विनिंग स्ट्रोक सामना जिंकलेला आहे तो जय हनुमान जांभिवली संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम सिद्धिविनायक इनगाव याही संघाचं विशेष कौतुक.